हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे HP इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स। मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स कशा पद्धतीने बनवले जातात, नेमके काय बदल आहेत, आपण कोणत्या वेळेस मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्सचा वापर करत असतो, कशा पद्धतीने वापर करत असतो, काय चेंजेस असणार आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजावून घ्या की मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स कशा पद्धतीने बनतात आणि अगोदरचे कंडिशनल सेंटेन्स कशा पद्धतीने बनलेले आहेत। अगोदरच्या कंडिशनल सेंटेन्ससाठी एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, जर तो तुम्ही बघितला नसेल तरी काही हरकत नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणारच आहे। तर आपण अगोदर कोणते कंडिशनल सेंटेन्स बघितलेत, 4 कंडिशनल सेंटेन्सचे टाइप बघितलेले आहेत। कोणते आहेत? झिरो कंडिशनल सेंटेन्स, फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स, सेकंड कंडिशनल सेंटेन्स आणि थर्ड कंडिशनल सेंटेन्स, अशा पद्धतीने आपण 4 प्रकार बघितलेले आहेत, बरोबर। त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स कायसाठी यूज केला, आपल्याला जर कुठलं फॅक्ट सांगायचं असेल, कुठलीही गोष्ट असं झालं तर असं होतंच, कन्फर्म होतं, असं जर आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो, झिरो कंडिशनल सेंटेन्स यूज करतो। आता जर समजा मी असं म्हणलं की तुम्ही जर बर्फ गरम केला तर तो वितळतो, वाक्य तयार करता वाक्य असं तयार करू शकतो, इफ यू हीट आईस इट मेल्ट्स, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। हे शुअर आहे, कोणी कुठेही जा, बर्फ जर तुम्ही गरम केला तर काय होणार आहे, बर्फ वितळणारच आहे। त्याच्यामध्ये असं होणार आहे का बर्फ गरम केला कधी तो अजून जास्तच घट्ट झाला किंवा अजून काय वेगळं झालं, नाही, तो वितळतोच, बर्फ गरम केला तर वितळतोच। दुसरे वाक्य बघूया। दुसरं वाक्य असं आहे, जर तुम्ही आगीला स्पर्श केला तर हात भाजतो किंवा जळतो, वाक्य असं तयार करू शकतो, इफ यू टच फायर हँड बर्न्स, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये काय कन्फर्म आहे, जर तुम्ही कुठल्याही आगीला कुठल्याही जाळाला जर हात लावला तर हात काय होतो, हात भाजतो, जळतो। याच्यामध्ये काय डाऊट आहे का, काही नाही। तुम्ही असं कुठं झालेलं आहे का कधी कोणाला कोणतरी जाऊन आगीला हात लावलेला आहे, आगीला हात लावल्याच्या नंतर त्याला गार लागले, असं होतंय का, नाही होत। हे फॅक्ट आहेत, याच्यामध्ये काही बदल नाही, याच्यामध्ये कुठली शंका नाही, काही नाही आहे। तुम्ही आगीला हात लावला तर 100% तो भाजणारच आहे, तुमचा हात जळणारच आहे, याच्यामध्ये काही वाद नाही। समजलं, अशा फॅक्ट दाखवण्यासाठी आपण झिरो कंडिशनल सेंटेन्सचा वापर करत असतो। आता फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स कायसाठी वापरतो आपण, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, एखादी गोष्ट अशी केली तर अशी होईल असं दाखवण्यासाठी आपण यूज करतो। आता फर्स्ट कंडिशनल सेंटेन्समध्ये कसं बनतात, फर्स्ट कंडिशनल सेंटेन्समध्ये जो इफचा क्लॉज आहे त्या इफच्या क्लॉजमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो आणि जो सेकंड क्लॉज आहे ज्याला की आपण मेन क्लॉज म्हणतो त्याच्यामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो। कायचा यूज करतो, सिंपल फ्युचर टेन्सचा यूज करतो। जरी असं आपण म्हणत असेल की जर तू त्याला मदत केली तर किंवा जर त्याला मदतीची गरज वाटली तर तो कॉल करेल, तर तो मदतीला बोलवेल, असं आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय करतो, कंडिशन बोलतो, जर त्याला मदतीची गरज असेल तर। आता असं मग वाटेल भविष्याबद्दल बोलतोय, पण ॲक्च्युअलमध्ये काय आपण इथं कंडिशन ठेवतो। मग याच्यासाठी आपण काय करतो, इफच्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो आणि जो रिझल्ट आहे जे काय करणार असेल त्याच्याबद्दल आपण पुढचा जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो। आता एक वाक्य बघूया। वाक्य असं आहे, जर त्याला मदतीची गरज असेल तर तो कॉल करेल, वाक्य असं तयार करता येईल, इफ ही नीड्स हेल्प ही विल कॉल, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। जर त्याला मदतीची गरज असेल तर तो कॉल करेल, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो। याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचा इफच्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करणार आहेत। हे झाले आता आपले 2 कंडिशनल सेंटेन्स। आता आपण बघूया सेकंड कंडिशनल सेंटेन्स आपण कायसाठी यूज करतो, सेकंड कंडिशनल सेंटेन्स आपण इमॅजिन करण्यासाठी। आता इमॅजिन आपण केव्हा करत असतो, आपण जर काही नसाल तर आपण त्याचं इमॅजिनेशन करत असतो। समजा आता मी जर म्हणलं की मी शिक्षक आहे तर मी काय म्हणेल, आय एम अ टीचर। आता मी असं म्हणलं की तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्ही काय म्हणत, मी तुम्हाला काय म्हणेल, यू आर स्टुडंट। याच्यामध्ये काय वाद आहे का, याच्यामध्ये काही वाद नाही, बरोबर। पण आता जर समजा मी असं म्हणलं की मी जर PM असतो तर मी कसं म्हणेल, इफ आय वर PM। आता इथं वर काय यूज केलं, याच्यामध्ये वर याच्यासाठी यूज करतोय की काहीतरी नसलेलं आपण इमॅजिन करतोय। सध्या मी टीचर आहे तर मी काय म्हणलं, आय एम अ टीचर। पण जर समजा मी असा असतो तर, म्हणजे जर PM असतो तर म्हणतोय, म्हणजे आपण इमॅजिन करतो आपण काय करतो, सब्जेक्टिव्ह वर्बचा यूज करत असतो। सब्जेक्टिव्ह वर्ब म्हणून आपण इथं वर यूज करत असतो, इथं वॉज, ॲम, इज, आर याच्यापैकी यूज करणार नाहीत। जर आपण ॲम, इज, आर, वॉज यूज केलं तर काय होईल, याच्यामध्ये मी असं आहे, मी तसा आहे, मी तसा होतो असं दाखवतो, बरोबर। पण ज्यावेळेस आपण इमॅजिन करतो की ज्यावेळेस आपण मी असा असतो तसा असतो जर दाखवायचं असेल तर आपण सब्जेक्टिव्ह वर्ब वरचा यूज करतो। आणि जर समजा एखादी ॲक्शन वगैरे केलेली असेल किंवा माझ्यापाशी हे होतं, माझ्यापाशी ते असतं, आता माझ्यापाशी हे आहे, जर मी समजा म्हणलं की माझ्यापाशी पुस्तक आहे तर मी काय म्हणेल, आय हॅव अ बुक म्हणेल, बरोबर, आय हॅव बुक म्हणेल। याच्यामध्ये काही डाऊट आहे का, काही डाऊट नाही, माझ्यापाशी पुस्तक आहे, हे क्लिअर आहे। पण आता जर समजा मला याचंच इमॅजिन करायचं असेल तर मी काय म्हणेल, इफ आय हॅड अ बुक,
असं म्हणेल. इफ आय हॅड बुक, इथं हॅड का आलं, इथं हॅड याच्यासाठी येणार आहे की आपण हॅवचं सेकंड फॉर्म यूज करणार आहेत. इथं आपण कल्पना करतो, ज्यावेळेस आपण कल्पना करणार आहे त्यावेळेस आपण काय करणार, वर्बचं सेकंड फॉर्म यूज करणार आहेत. मग इथं आपण कसं घेतो, याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेकंड कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं असणार आहे. याच्यामध्ये आपण इफचा क्लॉज आहे त्याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचा यूज करणार. कायचा यूज करणार आहे, सिंपल पास्ट टेन्सचा यूज करणार आहेत. म्हणजेच याच्यामध्ये वर्बचं कुठलंही असेल, वर्ब कुठलंही असेल तर त्याच्यासाठी आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज करणार आहेत. आणि जो आपला सेकंड क्लॉज असणार आहे त्या सेकंड क्लॉजमध्ये आपण काय करणार आहेत, कुड, वूड, शुड अशा पद्धतीने आपण मॉडल वर्ब यूज करणार आहेत. आणि त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपण यूज करतो. हे आपलं स्ट्रक्चर आहे सेकंड कंडिशनल सेंटेन्सचं. आता एक आपण वाक्य बघूया. वाक्य असं आहे, जर माझ्याजवळ पुस्तक असतं तर मी तुम्हाला दिलं असतं. वाक्य कसं तयार करता येईल, वाक्य असं तयार करू शकतो, इफ आय हॅड अ बुक आय वुड गिव्ह यू. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतं, इफ आय हॅड अ बुक म्हणजे माझ्याजवळ पुस्तक असतं तर, माझ्याजवळ पुस्तक असतं तर मी काय केलं असतं, मी तुम्हाला दिलं असतं असं सांगतो. याच्यामध्ये आपण काय करतोय, प्रेझेंटमध्ये इमॅजिनेशन करतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. हायपोथेटिकल आपण विचार करतोय, जे खरं नाही त्याचा आपण विचार करतोय की माझ्याजवळ पुस्तक असतं तर मी तुम्हाला दिलं असतं. इथं हॅड कायसाठी आलेलं आहे, इथं हॅड ह्याच्यासाठी आलेलं आहे की आपण इथं इमॅजिनेशन करतोय. आणि हॅव ह्याच्यासाठी दाखवतो की आपण पोझिशन, माझ्याशी हे आहे, माझ्याशी ते आहे, मी ह्याचा मालक आहे, त्याचा मालक आहे, आपण असं दाखवतो वेळेस आपण हॅव यूज करतो. पण इथं आपण हॅड यूज केलेलं आहे. हॅवचं सेकंड फॉर्म आपण यूज केलेलं आहे. हॅवचं सेकंड आणि थर्ड फॉर्म काय होतं, हॅड होतं. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता थर्ड कंडिशनल सेंटेन्स बघा. थर्ड कंडिशनल सेंटेन्स आपण केव्हा यूज करतो, एखादी गोष्ट पास्टमध्ये अशी झाली असती तर, तशी झाली असती तर असं दाखवण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये काय ॲक्च्युअलमध्ये झालेली नाही. एखादी गोष्ट झालेली असेल तर आपण काय म्हणतो, ही अशी झाली तशी झाली म्हणतो. बरोबर, राईट. पण याच्यामध्ये जर आपली कुठली गोष्ट झाली नसती किंवा झालेली नाही आणि ती झाली असती, झाली नसती असं जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण दाखवत असतो. तर कशा पद्धतीने बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की जर त्याच्या वडिलांनी त्याला चापट मारली नसती तर तो क्रिकेट खेळायला गेला असता. वाक्य तयार करू शकतो. वाक्य असं तयार करू शकतो, इफ हिज फादर हॅड नॉट स्लॅप्ड हिम ही वूड हॅव गॉन टू प्ले क्रिकेट. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं आहे, ॲक्च्युअलमध्ये असं झालेलं आहे की त्याच्या वडिलांनी त्याला चापट मारली आणि तो खेळायला गेलेला नाही. बरोबर. पण याच्यामध्ये असं दाखवतो की जर त्याच्या वडिलांनी चापट मारली नसती तर काय झालं असतं, तर तो क्रिकेट खेळायला गेला असता असं म्हणतं. म्हणजे एखादी गोष्ट झाली नसती तर असं झालं असतं असं सांगतो. आणि एखादी गोष्ट झाली नसती किंवा एखादी गोष्ट झाली असती तर त्याचा रिझल्ट असा झाला नसता असं आपण दाखवत असतो. कुठली तरी गोष्ट ॲक्च्युअलमध्ये झालेली आहे पण आपण कुठली तरी गोष्ट झालेली आहे त्यावेळेस आपण काय करतो, सिंपल असं झालं तसं झालं सांगत असतो. पण एखादी गोष्ट झालेली आहे पण आपल्याला असं वाटतं की जर नाही तशी झाली नसती तर, तशी झाली असती तर त्याचा रिझल्ट असा झाला असता, त्याचा रिझल्ट असा झाला नसता, आपण असा विचार करत असतो. हे झालं, हे आपण कंडिशनल सेंटेन्स 3 यूज करतो. आपण 3चं अजून एक वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, जर त्याने तिला अगोदर प्रपोज केलं असतं तर त्याने तिला गमावलं नसतं. वाक्य तयार करता येईल. वाक्य असं तयार करू शकतो, इफ ही हॅड प्रपोज्ड हर अर्लियर ही वूड नॉट हॅव लॉस्ट हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतोय, जर त्याने तिला अगोदर प्रपोज केलं असतं तर काय झालं असतं, तर त्याने तिला गमावलं नसतं असं सांगतो. ही वूड नॉट हॅव लॉस्ट हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलं. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये ॲक्च्युअल काय, त्याने अगोदर प्रपोज केलेलं नाही म्हणून तिला गमावलेलं आहे. रियालिटी ही आहे. पण असा विचार करतोय की जर त्यानं तिला प्रपोज अगोदर केलं असतं तर तिला गमावलं नसतं. हे आपण कंडिशनल सेंटेन्स अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. तिथं पूर्ण जास्त अजून उदाहरणं दिलेली आहेत आणि पूर्णपणे तुम्हाला स्ट्रक्चर हे समजावून सांगितलेले आहेत. ओके. आता आपण बघूया मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स कशापर्यंत तयार होतात. मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये कोणते हे 2 टाईप ऑफ यूज करत असून त्याच्यामध्ये काय मिक्स आहे, काय बदल आहे हे आपण बघूया. मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये 2 कंडिशनल सेंटेन्स यूज केले जातात, कंडिशनल सेंटेन्स 2 आणि कंडिशनल सेंटेन्स 3 याचा यूज केला जातो. आता आपण याचे व्यवस्थित स्ट्रक्चर बघूया आणि नेमके काय बदल होते ते पण बघूया. कंडिशनल सेंटेन्स 2चं स्ट्रक्चर काय आहे. कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं आहे, इफच्या क्लॉजमध्ये आपण काय करतो, सिंपल पास्ट टेन्सचा यूज करतो. काय करतो, सिंपल पास्ट टेन्सचा यूज करतो. आणि त्याच्यानंतर जो मेन क्लॉज आहे, मेन क्लॉजमध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट प्लस वूड शूड याच्यापैकी कुठला एखादा मॉडेल वर्ब यूज करतो आणि प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हे काय सेकंड कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. याच्यात काय वाद, असं समजतं, पूर्ण क्लिअर आहे तुम्हाला. आता थर्ड कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर घेऊया. थर्ड कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे. थर्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण इफच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट यूज करतो. काय करतो, पास्ट परफेक्ट यूज करतो. कसं,
इफ प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने स्ट्रक्चर होतं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, सेकंड क्लॉजमध्ये म्हणजेच मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट प्लस वूड कुड शूड याच्यापैकी एक प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे. हे कुठलं आहे, थर्ड कंडिशनल सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. हे क्लिअर आहे, याच्यामध्ये काही वाद ओके, काही वाद नसायला पाहिजे, काही डाऊट नसायला पाहिजे. आता मिक्स कंडिशनल सेंटेन्स कशामध्ये तयार होतं बघा. हे दोन कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला दिसत आहेत, सेकंड अँड थर्ड. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कंडिशनल सेंटेन्स 5 आणि 6 बघणार आहेत त्याच्यामध्ये मिक्स असा होतो, जे सेकंड कंडिशनल सेंटेन्स आहे त्याचा आपण इफचा क्लॉज उचलणार आहेत. म्हणजेच सब्जेक्ट इफ प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. यांना आपण काय करतो, यांना आपण करतो सध्याच्या टाईमला प्रेझेंटमध्ये असं असतं तसं असतं तर म्हणजे प्रेझेंटमध्ये आपण इमॅजिनेशन करतो, हा क्लॉज घेणार आहेत. आणि असं केलं असतं तसं केलं असतं म्हणजे पास्ट विषय बोलणार आहेत आपण, प्रेझेंटमध्ये इमॅजिनेशन करणार आहेत आणि पास्टमध्ये असं झालं असतं तसं झालं असतं असं बोलण्यासाठी आपण याचा यूज करणार आहेत. तर मग हे कसं क्लॉज होईल, आपलं पाचवं कंडिशनल सेंटेन्स कसं तयार होईल, पाचवं कंडिशनल सेंटेन्स असं तयार होईल, इफ प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. यालाच आपण असं म्हणू शकतो इफच्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. आणि त्याच्यानंतर जे सेकंड क्लॉज आहे, सेकंड क्लॉजमध्ये आपण सब्जेक्ट प्लस वूड कुड शूड याच्यापैकी एक प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपले पाचवं कंडिशनल सेंटेन्स तयार होईल. याला आपण मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स म्हणणार आहेत. काय म्हणणार आहेत, मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स म्हणणार आहेत. आणि सहावं कंडिशनल सेंटेन्स कसं तयार होणार आहे, सहावं कंडिशनल सेंटेन्स हे असं आपलं क्रॉस कनेक्शन होणार आहे. हे आपलं क्रॉस कनेक्शन झालेलं आहे, असं क्रॉस कनेक्शन झालं. आता हे सहावं कंडिशनल असं सेंटेन्स तयार होईल. याच्यामध्ये आपण असं करणार आहेत, इफ प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण इफचा जो क्लॉज आहे, जो थर्ड कंडिशनल सेंटेन्सचा इफचा जो क्लॉज आहे तो आपण पिकअप करणार आहेत. आणि त्याच्यानंतर जे आपलं कंडिशनल सेंटेन्स 2 आहे त्याच्यामधला आपण सेकंड क्लॉज यूज करणार आहेत, म्हणजेच मेन क्लॉज यूज करणार आहेत. मग हे कसं होईल, इफ प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हा क्लॉज प्लस आपला जो सेकंड कंडिशनल सेंटेन्समधला मेन क्लॉज आहे, सब्जेक्ट प्लस कुड वूड शूड याच्यापैकी एक प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर होईल. याच्यामध्ये आज समजलं, हे क्लिअर झालं. हे पाचवं कंडिशनल सेंटेन्स कसं तयार होतं आणि सहावं कंडिशनल सेंटेन्स कसं तयार होतं क्लिअर झालं. हे यालाच आपण नंबर देऊया. म्हणजे दुसरं कंडिशनल सेंटेन्स याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पिकअप केलेला आहे, इफचा क्लॉज पिकअप केलेला आहे. आणि थर्ड कंडिशनल सेंटेन्समधला तिसरा म्हणजे दुसरा पार्ट आपण पिकअप केलेला आहे. थर्ड कंडिशनल आणि सेकंड कंडिशनल अशा पद्धतीने आपण तयार झालं म्हणून याला आपण 23 नंबर देऊया, थर्ड 23. आणि थर्ड कंडिशनल सेंटेन्समधला इफचा क्लॉज आपण पिकअप केलेला आहे म्हणून आपण इथं पहिल्यांदा 3 घेणार आहेत, थर्ड 3 यूज करणार आहेत म्हणजे थर्ड नंबर यूज करणार आहेत. आणि त्याच्यानंतर सेकंड कंडिशनल सेंटेन्समधला सेकंड पार्ट आपण यूज केलेला आहे म्हणून आपण इथं काय करणार, सेकंड नंबर घेणार आहेत, 2 नंबर घेणार आहेत. म्हणजे आपण 32 म्हणू शकतो, म्हणजे 23 32 असा आपण याला नंबर देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आठवणीत राहण्यासाठी सोपं जाईल. हे अशा पद्धतीने आपलं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. असे आशा करतो की तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर आहेत. तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर असेल तर वाक्य बनवायलाही काय प्रॉब्लेम होणार नाही. आता आपण बघूया याचे वाक्य कशामध्ये तयार होतात ते. आता पहिलं वाक्य बघूया. पहिलं वाक्य असं आहे, तुमच्या जवळ एखादं पुस्तक असतं तर तुम्ही ते तुमच्या मित्राला दिलं असतं. वाक्य तयार करता येईल. वाक्य असं तयार करू शकतो, इफ यू हॅड अ बुक यू वूड हॅव गिवन इट टू युअर फ्रेंड. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये बघा आपण फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स यूज केलेलं आहे. सेकंड मधलं काय केलंय, इफ प्लस सब्जेक्ट यू प्लस हॅड वर्बचं थर्ड वर्बचं सेकंड फॉर्म प्लस अ बुक आपण ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. समजलं हे. याच्यामध्ये आपण इफच्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट यूज केलेला आहे. आणि पुढे काय म्हणले, तुम्ही काहीतरी केलं असतं असं सांगतो. भूतकाळामध्ये तुम्ही असं दिलं असतं, तुमच्यापाशी जर पुस्तक असतं, प्रेझेंटमध्ये तुमच्याजवळ पुस्तक असतं तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही तुमच्या मित्राला दिलं असतं. आपण इथं थर्ड कंडिशनलमधलं सेकंड पार्ट यूज करतोय, यू वूड हॅव गिवन इट टू युअर फ्रेंड अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. समजतं हे. अशा पद्धतीने आपण हे वाक्य मिक्स तयार करू शकतो. दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य असं आहे, जर ती हुशार मुलगी असती तर ती परीक्षा उत्तीर्ण झाली असती. वाक्य तयार करता येईल. वाक्य असं तयार करू शकतो, इफ शी वर अ स्मार्ट गर्ल शी वूड हॅव पास्ड द एक्झाम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. इमॅजिन आपण केव्हा करतो हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. एखादी गोष्ट नसेल त्यावेळेसच आपण इमॅजिन करतो. आता जर समजा ती मुलगी जर हुशार असती, काय ती जर मुलगी हुशार असती तर काय म्हणतोय, तर ती पास झाली असे म्हणतोय. पण ॲक्च्युअलमध्ये कशी असणार आहे, ती मुलगी हुशार नसेल हे रिॲलिटीमध्ये. पण जर ती मुलगी हुशार असती तर ती पास झाली असती असं म्हणतोय. याच्यामध्ये काय डाऊट आहे का, क्लिअर आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य असं आहे, रवीला दुखापत झाली नसती तर तो शेवटचा सामना खेळला असता, शेवटचा मॅच खेळला असता. वाक्य तयार करता वाक्य असं तयार करू शकतो, इफ रवी वर नॉट इंजर्ड ही वुड हॅव प्लेड लास्ट मॅच. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता ॲक्च्युअलमध्ये कसं असणार, ॲक्च्युअलमध्ये रवी इंजर्ड असणार आहे, बरोबर. रवीला दुखापत झाली असणार आहे म्हणून तो लास्ट मॅच खेळला नसेल, बरोबर. पण असं इमॅजिन करतोय सध्याच टाइमला इमॅजिन करतोय की जर रवी इंजर्ड नसता, जर रवीला दुखापत झाली नसती तर काय झालं असतं, तर रवीनं लास्ट मॅच खेळला असता असं दाखवतं, बरोबर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी इंजर्ड आहे तर मी काय म्हणेल, आय एम इंजर्ड. आता इंजर्ड काय, याच्यामध्ये इंजर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह यूज झालेलं आहे. वर्कचं थर्ड फॉर्म ॲडजेक्टिव्ह असतं हे तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल माहीत तर तुम्हाला इथं सांगतोय मी, इंजर्ड हे काय ॲज ॲडजेक्टिव्ह यूज झालेलं आहे. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की रवी इंजर्ड आहे तर मी काय म्हणेल, रवी इज इंजर्ड. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करणार आहेत. याच्यामध्ये काय सांगतो, रवी इंजर्ड आहे. पण याच्यामध्ये आपण इमॅजिन करायची त्यावेळेस आपण काय करतो, वर्बचं आपण इथं इजच्या जागेवर वर यूज करणार ॲज अ सब्जेक्टिव्ह वर्ब म्हणून. सब्जेक्टिव्ह वर्ब तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की ज्यावेळेस काहीतरी रिअल नसेल, ज्यावेळेस आपण काहीतरी सत्य नसेल, खरं नसेल, त्यावेळेस आपण काय करतो, हे असं असतं तसं असतं, त्याच्यासाठी आपण वरचा यूज करत असतो. आणि जर कुठली वर्ब असेल, कुठलं हे असेल तर आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज करतो. हे माहिती आहे, हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आपले वाक्य कसं तयार झालेलं आहे, हे मूळ वाक्य, रवीला दुखापत झाली नसती तर तो काय, तर तो लास्टचा मॅच खेळला असता. इफ रवी वर नॉट इंजर्ड ही वुड हॅव प्लेड लास्ट मॅच. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलेलं आहे. क्लिअर झालं हे? आता आपण एखादी ॲक्शन केली नसती तर असं झालं नसतं, आपण असंही दाखवत असतो. आता जर समजा मी असं म्हणलं की त्यानं एका मुलीला किडनॅप केलं, वाक्य तयार करता येईल, वाक्य असं तयार करू शकतो, ही किडनॅप्ड अ गर्ल. याच्यामध्ये काय वाद आहे का? हे आपण ॲक्शन दाखवली, पास्ट ॲक्शन झालेली आहे, त्यानं एका मुलीला किडनॅप केलेलं आहे. काय वाद आहे का? काही नाही, सगळं क्लिअर आहे. आता जर समजा मी असं म्हणलं की जर त्यानं त्या मुलीला किडनॅप केलं नसतं तर काय, तर लोकांनी त्याला मारलं नसतं असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? मग याला आपण असं वाक्य तयार करू शकतो, इफ ही डिड नॉट किडनॅप द गर्ल पीपल वूड नॉट हॅव बीटन हिम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय सांगतं, जर त्यानं त्या मुलीला किडनॅप केलं नसतं, जर त्यानं ते किडनॅप करायची ॲक्शन केली नसती तर लोकांनी त्याला मारलं नसतं असं सांगतोय. पीपल वूड नॉट हॅव बीटन हिम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलेलं आहे. काय डाऊट आहे? क्लिअर झालं हे वाक्य? आपण अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. हे आपण कुठले वाक्य बनवलेत, कंडिशनल सेंटेन्स 5 बनवलेलं आहे, जे आपण मिक्स्ड कंडिशनल सेंटेन्स बनवले त्याच्यामधून आपण हे वाक्य तयार केले. आता आपण बघूया 6वं कंडिशनल सेंटेन्स बघूया. 6वं कंडिशनल सेंटेन्स आपण कायसाठी बघणार आहेत, पास्टमध्ये जर एखादी ॲक्शन झाली नसती किंवा काहीतरी केलं नसतं किंवा काहीतरी झालं असतं तर आत्ता असं असतं तसं असतं, असं झालं नसतं तसं झालं नसतं, आता आपण असं करू शकलो असतं, असं आता आपण तसं करू शकलो नसतं, असं जर बोलायचं असेल तर आपण कंडिशनल सेंटेन्सचा 6व्याचा वापर करत असतो. बघूया कशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो ते. आता वाक्य असं आहे, जर त्याने तिला अगोदर प्रपोज केलं असतं, जर त्याने तिला अगोदर प्रपोज केलं असतं तर तो तिचा आता बॉयफ्रेंड असता. काय ॲक्शन कुठली दाखवल्या, ॲक्शन पास्टची आहे. जर त्याने त्याला अगोदर प्रपोज केलं असतं तर आता तो तिचा बॉयफ्रेंड असता असं दाखवतं. वाक्यच तयार करता येईल, वाक्यच तयार करू शकतो, इफ ही हॅड प्रपोज्ड हर अर्लियर. इफ ही हॅड प्रपोज्ड हर अर्लियर ही वुड बी हर बॉयफ्रेंड नाव. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतं, आत्ता तो तिचा बॉयफ्रेंड असता, ही वुड बी हर बॉयफ्रेंड नाव म्हणजे तिचा आता बॉयफ्रेंड असता. याला आपण असंही म्हणू शकतो, शी वुड बी हिज गर्लफ्रेंड नाव म्हणजे ती त्याची गर्लफ्रेंड असते आता, असंही म्हणू शकतो. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? याच्यामध्ये काय दाखवतो, पास्टमध्ये जर असं झालं असतं, जर त्यानं अगोदर प्रपोज केलं असतं तर आपण काय केलं तर काय झालं असतं, तो तिचा आता बॉयफ्रेंड असता किंवा ती त्याची आता गर्लफ्रेंड असती असं सांगतोय आपण. काय डाऊट आहे? अशा पद्धतीने आपण पास्टमध्ये एखादी गोष्ट केली असती, कसे अशी झाली असती तशी झाली असती तर आता असं असतं तसं असतं हे दाखवण्यासाठी आपण यूज करतो. समजलं हे? दुसरं एक वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, जर तिनं परीक्षेची तयारी केलेली असेल तर ती आता परीक्षा पास होईल. वाक्य तयार करता येईल, वाक्य असं तयार करू शकतो, इफ शी हॅड प्रिपेअर्ड फॉर एक्झाम शी वूड पास द एक्झाम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतोय, जर तिनं परीक्षेची तयारी केलेली असेल तर काय, तर ती आता परीक्षा पास होईल. जर तिनं परीक्षेची तयारी केलेली असती किंवा असेल तर ती आता काय होईल, तर ती आता पास होईल असं सांगतोय. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जो इफचा क्लॉज आहे तो आपण कुठला घेतला, थर्ड कंडिशनलमध्ये घेतलेला आहे. आणि सेकंड क्लॉज जो आहे तो काय आपण सेकंड कंडिशनलमधला मेन क्लॉज घेतलेला आहे. समजलं हे? यालाच आपण काय म्हणू शकतो, यालाच आपण 32 नंबर देऊ शकतो. म्हणजे 32 नंबरचं कंडिशनल सेंटेन्स आहे, तुमच्या आठवणीसाठी सांगितलेलं आहे असं आपण नंबर देऊ शकतो म्हणून त्याला. समजलं हे?
आता दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, जर मी पैसे गमावले नसते तर माझ्याकडे आता ते असते. वाक्य तयार करता येईल. वाक्य असं तयार करू शकतो, इफ आय हॅड नॉट लॉस्ट द मनी आय वूड हॅव इट नाव. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मी काय म्हणतोय, जर मी पैसे गमावले नसते, इफ आय हॅड नॉट लॉस्ट द मनी आय वूड हॅव इट नाव, म्हणजे ते आता माझ्याजवळ असते असं सांगतोय. काय डाऊट आहे? क्लिअर झालं हे? अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. मी आशा करतो की तुम्हाला हे वाक्य पूर्णपणे समजलेले असेल. आणि जर काही समजलं नसेल, काय कन्फ्युजन वाटत असेल तर कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला तुम्ही सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.